हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल। तर विहंश स्कूलमध्ये वारकरी थीम आषाढी एकादशी निमित्त प्रोग्राम होता। तर मी खूप छान त्याचं वारकरी थीम असं गेटअप केलेलं आणि विहंश स्कूलमधून आलेला आणि त्याला पण माझ्यासोबत देवाची पूजा करायची होती। तो मला बोलला मला पण शिकव। तर मी इथे त्याला देवाची पूजा करायला शिकवते। तर छान मस्तपैकी देव धुवून काढतोय तो पाण्यामधून आणि त्याला देवाची पूजा करायला, देवाची आरती करायला खूप आवडतं। प्रचंड त्याला वेळ आहे देवाचं। तर मंडे खूप दिवसांनी ब्लॉग येतोय कारण तब्येत ठीक नसल्यामुळे खूप दिवस ब्लॉग शूटच केलेला नाही। तर म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया आणि विहंशचं पण तुम्हाला दाखवूया की तो कशा पद्धतीने देवाची पूजा करतो। देव छान धुवून घेतलेली आहे, देवांची आंघोळ घातलेली आहे आणि देवांना आता तो आपल्या जागांवरती ठेवतो आहे। त्याचा हात पुरत नाही तर मी त्याची हेल्प करते। मला वाटतं 1 महिन्यामध्ये तो नक्की देवाची पूजा करायला पूर्ण त्याला मेथड समजून जाईल कशी देवाची पूजा करता। आणि हे खूप चांगलं आहे की लहानपणापासूनच विहंशला देवाची पूजा करायची आवड आहे। एक चांगली सवय, एक चांगले संस्कार मी त्याला लहानपणापासूनच घडवण्याचा प्रयत्न करते आहे। आणि त्यानंतर विहंशला म्हटलं की तू आता तुझा खेळ, मला बरंच काम आहे तर मला आवरायचं होतं। तर तो त्याचं काम तो खेळतोय त्याचा आणि मी माझं काम आवरून घेते। तर थोडं त्याचं पण शूट दाखवते की तो काय करतो। तो आल्यानंतर त्याची जी गाडी आहे ते त्याला चालवायला खूप आवडतं आणि तो दमतो आणि लगेच त्याला झोप पण लागते। तर संध्याकाळची वेळ झालेली होती, मध्ये मी काही शूट केलेलं नाही पण मी म्हटलं की चला आज तुम्हाला एक नवीन रेसिपी शेअर करावं। तर मी आज भरली शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे। एकदम सिंपल रेसिपी आहे। आपल्याला जो वरचा भाग आहे, शेंडी जे असते ते शिमला मिरचीची काढून घ्यायची आहे आणि मध्ये खोल करून चमचा आतमध्ये टाकून ज्या काही बिया आहेत त्या मी काढून घेणार आहे। आणि शेंगदाणे मी ठेवते आहे इथे। शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये। जेवढ्या तुमच्या शिमला मिरची आहे त्यानुसार तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहे। तर शेंगदाणे छान परतून घेते मी कढईमध्ये। आणि ही भाजी जी आहे ना ती अतिशय इझी आहे आणि बनवायला पण सोपी आहे। आणि तीच त्याच पद्धतीने शिमला मिरची काय बनवायची, एखाद्या वेळेस नवीन पद्धतीने पण शिमला मिरची बनवूया म्हटलं। आणि विहंशच्या पप्पाला स्पेशली या पद्धतीची भाजी आवडते शिमला मिरचीची। तर दाण्याचा कूट करून घेतलेला मिक्सरमधून अतिशय बारीकपणे आणि जाडापणे आपल्याला मीडियम ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घेणार आहे मी। सिंपल हळद, तिखट, मीठ, त्यानंतर जिरं पावडर, तुम्हाला हवं असेल तर थोडासा चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता, थोडीशी आंबटसर जर तुम्हाला चव पाहिजे नसेल तर। आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर ना थोडंसं पाणी पण आपल्याला टाकायचं आहे। थोडंसं ना आपल्याला ओलसर हे पीठ भिजवायचं आहे। त्याने काय होतं ना की ते जे शिमला मिरचीमध्ये ते जे पीठ आहे, जे सारण आहे व्यवस्थित फिक्स होतं, भरल्या जातं। आणि सगळ्या शिमला मिरचीमध्ये ना मी हे सारण भरून घेतलेलं आहे। आणि बनवायला पण ही भाजी इझी आहे आणि लगेच बनते। 10-15 मिनिटामध्ये ही शिमला मिरचीला जे आहे ते बनायला काही वेळ लागत नाही। तेल टाकून घेतलं आहे, तेलामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि लगेच ह्या ज्या सारण भरून घेतलेल्या ज्या होत्या त्या शिमला मिरची टाकून घेणार आहे। आणि आपल्याला ना याला झाकून घ्यायचं आहे प्लेटने। मी जे काही उरलेलं होतं ना शेंगदाण्याचं कूट ते वरून टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना मी झाकून घेतलेलं आहे। 5 मिनिटानंतर ना आपल्याला जी शिमला मिरची आहे ते चेक करून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे। 5 मिनिटानंतर ना याला टर्न करून घ्यायचं आहे शिमला मिरचीला, कारण की शिमला मिरची लवकर शिजते। आणि वरून मी ना पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं।
आणि शिमला मिरचीची भाजी बनते तितक्या वेळात ना मी पोळ्या पण बनवून घेणार आहे. पण झालं आज काय की विहांशच्या पप्पाला यायला उशीर होणार होता, त्यामुळे विहांश खूप चिडचिड करत होता. कारण त्याचं असं आहे की संध्याकाळ झाली की त्याला पप्पाची आठवण येत असते आणि पप्पांचं असं विचारत होता, मम्मी पप्पा कधी येणार आहे, पप्पा कधी येणार आहे. त्याला सांगितलं की आज पप्पा उशिरा येणार आहे, पण तो ऐकायलाच तयार नाही. तो खूप त्रास देत होता. त्याला बिलकुल मला काम करू द्यायचं नव्हतं. गॅसच्या ओट्यावरती मी त्याला बसवलं. मी कधीच बसवत नाही, आज पहिल्यांदा मी त्याला गॅसच्या ओट्यावरती बसवलं. तर याला हात लावत होता, त्याला हात लावत होता. आज मी खूप परेशान झालेली. कधी कधी ना लहान मुलांना सांभाळणं खूप जास्त कठीण होऊन जातं. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअल एकटे असाल, घरी सांभाळणारं कोणी नसेल तर खूप पंचायत होऊन जाते. कारण ना लहान मुलांना सांभाळून, घरातले काम आवरून, जर तुमचं ऑफिस असेल ऑफिस करून सगळं मॅनेज करणं खूप कठीण असतं. आणि जर हजबंड जर ऑफिसला जात असेल आणि त्यांना जर लेट होत असेल यायला, बाहेरचं पण बघावं लागतं. भाजीचं आणणं, किराणा आणणं. आम्ही भाजीचं पण बऱ्याच वेळा संपून जातं, ते पण आणावं लागतं. किराणा पण बऱ्याच वेळा आणावं लागतं. खालीच आहे आमच्या सोसायटीमध्ये, पण मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं. कधी कधी इतकं फ्रस्ट्रेट झाल्यासारखं होतं. आणि ते बघा विहांश मला म्हणतो तू काहीच करू नको मम्मा. आणि ऑलरेडी 9 वाजलेले होतं आणि मला सगळं आवरायचं होतं, कारण त्याच्या जेवणाची सुद्धा वेळ झालेली होती, त्यालासुद्धा खाऊ घालायचं होतं. मी ॲक्च्युली खूप फ्रस्ट्रेट झालेली होती आज. आणि मी त्याला कसं तरी मॅनेज करत होती. त्याला एक पोळीचा तुकडा दिलेला मी खायला की बघ खा आता तू, मला आवरायचं आहे. आणि असंच माझ्यासोबत होतं आणि मी खूप फ्रस्ट्रेट होऊन जातं. कधी कधी असं वाटतं ना की यार किती कठीण आहे आई होणं. पण तुमच्यासोबत पण असं होतं का? तुम्ही पण कधी कधी फ्रस्ट्रेट होता का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा माझा ब्लॉग होता. खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला. आणि भाजी पण रेडी झालेली, स्वयंपाक पण तयार झालेला. आणि ही शिमला मिरचीची भाजी खूप छान झालेली, टेस्टी झालेली. आणि हा होता आजचा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी.